मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीपासून जरांगे आमरण उपोषण करणार। 16 तारखेपासून मनोज जरांगेंचं उपोषण। गुजरातमध्ये तापामुळे 14 जणांचा मृत्यू। राज्य सरकारकडून प्रभावित भागामध्ये 50 वैद्यकीय पथकं तैनात। आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांची माहिती। शिरूरमध्ये मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान। रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकांचं नुकसान। गोव्यातून धक्कादायक माहिती समोर। 4 वर्षीय मुकलीवर तरुणाकडून अत्याचार। तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। वर्ध्यात बीआरएस नेते जयकुमार बेलखडेंचा प्रहारमध्ये प्रवेश। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये केला प्रहारमध्ये प्रवेश। वर्ध्याच्या नितेश कराळेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी जाणारं वाहन अडवणं भोवलं। कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवादरम्यान पोलिसांची मोठी कारवाई। 1 पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरसह 2 जिवंत काडतुसं जप्त। अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकाला भर रस्त्यात मारहाण। ठरलेल्या पैशापेक्षा अधिक पैसे मागितल्यानं महिलेकडून चालकाला चोप। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची आंदोलन। पीक विमा तातडीनं देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मावळ विधानसभेवरून महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता। राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपची दावेदारी। भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे 4 धरणं 100% भरली। खडकवासला, पानशेत, टेमघर आणि बरसगाव धरण ओव्हरफ्लो। शिक्षण सेवक पदाचा कालावधी रद्द करा। खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटलांकडे निवेदन। खासदारांकडून शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन। बीडच्या आष्टीमध्ये कंपनीकडून 1400 जणांची फसवणूक। आमदार सुरेश धस यांनी थेट गाठला पोलीस स्टेशन। फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।